तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये. आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. मागील अपडेटमध्ये आपण या वर्धा नांदेड रेल्वे लाईनवरील सर्वात मोठी असणाऱ्या 3 किलोमीटर लांबीच्या टनलचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो कव्हर केला होता आणि आजच्या या अपडेटमध्ये आपण त्याचा एंड पॉईंट हा कव्हर करणार आहे. आणि त्याकरिताच आज आपण आलो आहे कार्ली या गावाजवळ. समोर आपल्याला जो प्लांट दिसतो आहे मित्रांनो, हा कन्स्ट्रक्शन कंपनीचा बेजिंग प्लांट आहे आणि याच दिशेला टनलचा जो एंड पॉईंट आहे तो राहणार आहे. टनलची सुरुवात ही कळमकडे जाणाऱ्या यवतमाळ कळम या रोडच्या साईडने बेलोना या गावाच्या मागे होणार आहे. तर कार्ली गावाजवळ या 3 किलोमीटर लांबीच्या टनलचा मार्ग असणार आहे. त्या ठिकाणी जाण्याकरिता या बाजूला आपल्याला रस्ता तयार करण्यात आल्याचे दिसून येईल. हा रस्ता नव्यानेच या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. तर समोरच्या दिशेला कंपनीचा बेजिंग प्लांट लावण्यात आला आहे व या दिशेला साधारणतः 300 ते 400 मीटर अंतरावर या टनलचा जो एंड पॉईंट आहे तो या ठिकाणी असणार आहे. या दिशेला सरळ रेषेत ही टनल या बेजिंग प्लांट खालूनच स्टार्टिंग पॉईंटकडे जाणार आहे. तर मित्रांनो, या लोकेशनवरून अंदाजे 300 मीटर अंतरावर याचा एंड पॉईंट असेल, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता की प्रचंड मोठ्या प्रमाणात समोर आपल्याला या लोकेशनवर पाणी साचल्याचे दिसून येईल. तर या ठिकाणी मित्रांनो, खालच्या दिशेला 10 ते 15 फुटापर्यंत खोदकाम केल्या गेले आहे आणि हा जो भाग आहे हा टनलच्या बाहेर आल्यानंतरचा भाग आहे. साधारणतः 300 मीटर अंतरावर टनलचा एंड पॉईंट आहे व त्यानंतर ही जी रेल्वे लाईन आहे ही खालच्या दिशेने समोर येणार आहे. तर मित्रांनो, मागील अपडेटमध्ये आपण बघितल्याप्रमाणे टनल जी आहे ती बेलोना गावाच्या मागे सुरू होईल आणि त्या ठिकाणी त्या टनलच्या स्टार्टिंग पॉईंटवर जाण्याकरिता रस्ता निर्माण करण्याचे कार्य हे सुरू होते. तर एंड पॉईंटवर जाण्याकरिता रस्ता निर्माण करण्याचे कार्य हे पूर्ण झाले आहे, परंतु टनलचे बोरिंगचे काम जे आहे ते सुरू झाले की नाही याची माहिती अद्यापही होऊ शकलेली नाही. ही जी टनल आहे मित्रांनो, ही 3 किलोमीटर लांब असणार आहे आणि या प्रोजेक्टमधली या 284 किलोमीटरमधली ही सर्वात लांब ही टनल असणार आहे. त्यामुळे साहजिकच या टनलला बनायला अजून देखील 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागू शकतो. जर या टनलचे काम यावर्षी सुरू झाले तर ही टनल 1-1.5 वर्षामध्ये तयार झालेली आपल्याला पाहायला मिळेल व त्यापुढे अर्थवर्कचे जे काम आहे ते विविध लोकेशन्सवर चालू आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, ही जी रेल्वे लाईन आहे ही या रोडला या ठिकाणी क्रॉस करणार आहे आणि त्याकरिता खालच्या दिशेने क्रॉस करण्याकरिता या ठिकाणी खालून या ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळेच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी तयार होणाऱ्या या पुलावर टाकण्याकरिता महाकाय गडर्स या ठिकाणी आणून ठेवल्याचे देखील आपल्याला दिसून येईल. या ठिकाणच्या पुलाच्या निर्मितीकरिता जे पिलरचे काम आहे ते पूर्ण या ठिकाणी झालेले आहे. तर हा जो रस्ता आहे हा कार्ली गावाकडून पोफळणी गावाकडे जातो आणि या गावाला जाणाऱ्या या रोडला ही रेल्वे लाईन खालच्या दिशेने क्रॉस करणार आहे. या ठिकाणच्या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे जवळपास 60 ते 70% पूर्ण झाले आहे. गर्डर इन्स्टॉल करून त्यावर स्लॅब कास्टिंग करून वरच्या दिशेने रोड बनवण्यात येईल व खालच्या दिशेने रेल्वे लाईन ही या दिशेला म्हणजेच समोरच्या दिशेला तळेगाव रेल्वे स्टेशनच्या दिशेला जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की या पुलावर टाकण्याकरिता फार मोठे गर्डर्स या ठिकाणी आणण्यात आले आहेत. याची जी उंची आहे ही साधारणतः 6 ते 7 फूट, तर लांबी जी आहे ती 40 ते 50 फुटापर्यंत राहणार आहे आणि या पुलाच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी हे साचल्याचे आपल्याला दिसून येईल. तर या दिशेला रस्ता कार्ली गावाकडे जातो. तर आता आपण आलो आहे कार्ली गावापासून यवतमाळ पांढरकवडा किंवा यवतमाळ चंद्रपूर रोडवर जो कार्लीकडून रस्ता जातो त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल की समोर असणाऱ्या डोंगर रांगांमधून या रेल्वेचा टनल पॉईंट हे बाहेर येणार आहे व त्या ठिकाणावर रेल्वे लाईन ही खालच्या दिशेने या दिशेने समोर येणार आहे आणि त्याकरिताचे अर्थवर्क या ठिकाणी बऱ्याच काळापासून पूर्वी तयार झाले आहे.
या ठिकाणचे खोदकाम झाल्यामुळे या ठिकाणी ट्रॅक लेईंग करण्याचे काम करण्याकरिता फार काळ लागणार नाही। या ठिकाणावरून साधारणतः 50 ते 100 मीटर अंतरावर आपल्याला यवतमाळ पांढरकवडा किंवा यवतमाळ चंद्रपूर रोड हा दिसू शकेल। तर या रोडच्या लगतच या ठिकाणी वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनचे काम हे सुरू आहे आणि या राज्यमार्गावरून कार्ली या गावाकडे जाणाऱ्या या रोडवर पुन्हा एकदा रेल्वे लाईन ही खालच्याच बाजूने क्रॉस करताना आपल्याला दिसू शकेल आणि त्याकरिताच आता या रोडवर पुलाच्या निर्मितीचे कार्य हे केले जाणार आहे। तर या दिशेला कार्ली हे गाव साधारणतः या ठिकाणावरून 3 किलोमीटर अंतरावर असू शकेल। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या पुलाच्या निर्मितीचे कार्य होणार आहे त्याचे पिलर जे आहेत ते या ठिकाणी फार कमी काळामध्ये पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल। दोन्ही ठिकाणचे पिलर तयार झाले आहे व या ठिकाणी गर्डर इन्स्टॉल करण्याकरिता फार मोठी क्रेन या ठिकाणी आल्याचे आपल्याला दिसून येईल। या ठिकाणी टाकण्यात येणारे लोखंडाचे गर्डर्स देखील आणून ठेवण्यात आले आहे, तर क्रेन देखील या ठिकाणी इन्स्टॉल करण्याकरिता आलेली आहे। या क्रेनला जवळून पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की याचे जे चारी चाकं आहेत हे हवेमध्ये आहेत आणि जे लोड आहे ते जमिनीवर देण्यात आले आहे। या ठिकाणी हेवी वेट लिफ्टिंग होणार असल्याने त्याकरिता या ठिकाणी जो संपूर्ण भार आहे हा जमिनीवर देण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल। याच प्रकारे या गर्डरचे लॉन्चिंग हे या पिलरवर होणार आहे व त्यानंतर स्लॅब कास्टिंग केल्या जाईल। त्यानंतरच वरच्या दिशेने पुलाचे काम करून रोडला मार्ग देण्यात येईल व नंतर खालच्या दिशेने जे रेल्वे लाईनचे काम आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि या ठिकाणचे लॉन्चिंग व्हायला आता फार वेळ लागणार नाही। तर या ठिकाणचे या पुलाचे काम झाल्यानंतर खालच्या दिशेने रेल्वेचा मार्ग हा मोकळा होणार आहे व ही रेल्वे लाईन कळंब रेल्वे स्टेशन नंतर आता प्रवेश करणार आहे तळेगाव रेल्वे स्टेशनवर आणि तळेगाव रेल्वे स्टेशनची निर्मिती ही या ठिकाणावरून साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतर या समोरच्या दिशेला करण्यात येणार आहे। कळंब रेल्वे स्टेशन नंतर कळंब रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 20 ते 22 किलोमीटर अंतरानंतर येणारे तळेगाव हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असणार आहे आणि यानंतर येणारे रेल्वे स्टेशन हे यवतमाळ रेल्वे स्टेशन असेल। तर कसा वाटला आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।